तुमच्या आजी आजोबांनी किंवा तुमच्या पालकांनी कधी शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्हाला खात्री नसल्यास त्याबद्दल शोधा. पुणे येथे राहणाऱ्या भावनाच्या वडिलांनी 70च्या दशकात फिजिकल शेअर्स खरेदी केले. पण इतक्या दिवसांनी हे फिजिकल शेअर्स कसे शोधायचे? शेअर्स समाधान लोकांनी क्लेम न केलेल्या गुंतवणूक रक्कम शोधण्यास मदत करते. त्यांच्यामध्ये देशात फिजिकल शेअर्समध्ये 2.88 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. यामध्ये मोठ्या रकमेवर अजून क्लेम केला गेलेला नाही. क्लेम न केलेल्या शेअर्सचे पैसे सरकारच्या गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधीमध्ये जमा केले जातात. जुलै 2021 पर्यंत IEPF कडे 4100 कोटी रुपये इतकी क्लेम न केलेले रक्कम होती. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना जुन्या गुंतवणुकीबद्दल माहिती नसल्यास या रकमेवर दावा केला जात नाही. त्यांना अशा कोणत्याही गुंतवणुकीची माहिती तेव्हाच मिळते जेव्हा त्यांना लाभांशाचे पत्र मिळते. जर शेअर्स होल्डर्सनी 7 वर्षापर्यंत लाभांशाचा दावा केला नाही तर सर्व पैसे सरकारच्या गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधीमध्ये हस्तांतरित केले जातात. IEPFA शेअर्स होल्डर्सचे शेअर्स आणि लाभांश यांचे संरक्षण म्हणून काम करते. कोणत्याही जुन्या फिजिकल शेअर्सबद्दल जाणून घेण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. अगर इन्वेस्टमेंट की जानकारी अवेलेबल नहीं है तो घर में अगर पुराने ज़माने के कोई भी डिविडेंड वारंट्स की कॉपी हो या कोई एनुअल रिपोर्ट्स की कॉपी आई हुई हो तो उसके आधार पर हम उस कंपनी को अप्रोच कर सकते हैं. अगर पेपर्स कुछ भी अगर अवेलेबल नहीं है तो गवर्नमेंट ऑफ इंडिया की वेबसाइट iepf.gov.in है, जिस पे जाके हमें कुछ लिमिटेड इंफॉर्मेशंस प्रोवाइड करनी पड़ती है, जैसे इन्वेस्टर्स का नाम और उनके पिताजी का नाम. बेस्ड ऑन उन इंफॉर्मेशंस के ऊपर IEPF से पुराने खोए हुए इन्वेस्टमेंट के बारे में हमें जानकारी प्राप्त हो सकती है. जर तुमच्याकडे तुमच्या गुंतवणुकीचे पुरावे देणारी कागदपत्र नसतील तर तुमच्या कुटुंबाच्या गुंतवणुकीवर दावा करणे तुमच्यासाठी खूप कठीण आहे. इन्वेस्ट सर्व्हिस सेंटरद्वारे तुम्हाला प्रत्येक कंपनीशी संपर्क साधावा लागतो. यदि आपको अचानक घर में कुछ इक्विटी शेयर्स फिजिकल फॉर्म में मिल जाते हैं तो सबसे पहले आपको ये जानना होगा कि क्या वो शेयर होल्डर जीवित है या नहीं है. यदि शेयर होल्डर जीवित नहीं है तो उस केस में पहले उस कंपनी के रजिस्ट्रार को एप्लीकेशन देकर उन शेयर्स को लीगल हेयर के नाम पर ट्रांसफर करवाना होगा. और यदि वो शेयर होल्डर जीवित है तो उस केस में डायरेक्टली उन शेयर्स को डीमैट फॉर्म में ट्रांसफर करवाया जा सकता है. इसके लिए एक डीमैट अकाउंट खुलवाना होगा और फिर डिपॉजिटरी पार्टिसिपेंट को राइटिंग में एप्लीकेशन देनी होगी एक प्रिस्क्राइब्ड फॉर्म में उन शेयर्स को डीमैटेलाइज कराने के लिए. और यह भी जानना जरूरी है कि यदि 7 साल या उससे अधिक के वक्त से इन शेयर्स पर कोई डिविडेंड क्लेम नहीं किया गया है तो हो सकता है कि शेयर्स इन्वेस्टर एजुकेशन एंड प्रोटेक्शन फंड में ट्रांसफर हो गए हों. उस केस में पहले MCA को रिक्वेस्ट देकर इन शेयर्स को वापस लेना होगा. आता पाहूयात मनी 9चा सल्ला. कुटुंबातील वडीलधाऱ्याचा मृत्यू वारसपत्र न करताच झाल्यास या 5 गोष्टींची काळजी घ्या. सर्वप्रथम घरात असलेली सर्व कागदपत्रे शोधा. कुटुंबाचा CA किंवा आर्थिक सल्लागार असल्यास त्यांच्याशी संपर्क साधा. जुने बँक खाते, पासबुक आणि स्टेटमेंट तपासा. तुमच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. कायदेशीर वारसदार प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा मनी 9 कोडवर्ड श्रीमंतीचा.